श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. 9 नोव्हेंबरपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. त्या दिवशी आहे वसुबारस आणि त्यानंतर दुसरा दिवस येतो तो धनत्रयोदशीचा. 10 तारखेला आहे धनत्रयोदशी. धनत्रयोदशी या दिवसाला धनतेरस असंही म्हटलं जातं. हा दिवस जो आहे तर पूर्ण दिवाळीच्या पूर्ण दिवसांमध्ये हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी पहा, माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आकर्षित करण्यासाठी, प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा उपाय केले जातात. तर बघा, आपल्याला या दिवशी धनत्रयोदशीला झाडूला अशी एक वस्तू बांधायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर पैसा हा आकर्षित होईल. त्याचबरोबर आपली संपत्ती वाढेल आणि आयुष्यभर घरात कधीच कशाची कमतरता पडणार नाही. इतका हा प्रभावशाली उपाय धनत्रयोदशीला आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याचबरोबर धनत्रयोदशीला आपल्याला कोणत्या 3 महत्त्वाच्या गोष्टी खरेदी करून आणायच्या आहेत ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. धनत्रयोदशीला धन्वंतरी, त्याचबरोबर माता लक्ष्मी, भगवान विष्णू, त्याचबरोबर कुबेरदेव यांची पूजा केली जाते. त्या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याला सुद्धा खूप सारं महत्त्व आहे. धनत्रयोदशीला आपण सोनं आणि चांदी जर खरेदी केली तर ती आपल्याकडे चिरकाल टिकते असं मानलं जातं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धनाची वाढ देखील होते. धनत्रयोदशीला धनाची पूजा केल्याने, त्याचबरोबर ज्या काही देवी देवता आहेत त्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर, धनसंपत्ती वाढते असं म्हटलं जातं. यामुळेच बघा, आपल्याला हा एक उपाय आपल्या घरामध्ये धनत्रयोदशीला नक्की करायचा आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा उपाय तर सांगणारच आहे. त्याचबरोबर ज्या काही महत्त्वाच्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहेत त्यांची बद्दलची माहितीसुद्धा मी तुम्हाला देणार आहे. आता बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला सोन्या चांदीपेक्षा भी मौल्यवान अशा वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन यायच्या आहेत. ज्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे ते लोक तर सोनं चांदी हे खरेदी करू शकतील, परंतु ज्यांच्या परिस्थिती ही थोडीशी नाजूक आहे तर त्यांनी सोनं चांदी न खरेदी करता ह्या 3 गोष्टी आवश्यक खरेदी करायच्या आहेत. आणि ज्यांच्याकडे सोनं चांदी खरेदी करण्यासाठी पैसे आहेत त्यांनी देखील ह्या 3 महत्त्वाच्या वस्तू नक्कीच खरेदी करायच्या आहेत. यामुळे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहील. माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सदैव नांदेल. तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी खेचून आणण्यासाठी सुद्धा हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला खरेदी करून घरी आणायच्या आहेत. तर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी वस्तू म्हणजे मीठ. या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला मीठ हे आवर्जून खरेदी करून घरी आणायचं आहे. तर मीठ हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे हे मीठ आपण घरी खरेदी करून आणायचं आहे. माता लक्ष्मी ही समुद्र मंथनातूनच बाहेर आली होती, त्यामुळे मीठसुद्धा समुद्राचाच एक भाग आहे. त्यामुळे माता लक्ष्मीला मीठ हे अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच या मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे आपल्याला या दिवशी मीठ हे आवर्जून खरेदी करायचं आहे. जरी आपल्या घरामध्ये मीठ असेल तरी सुद्धा त्या दिवशी आपल्याला आवर्जून मीठ खरेदी करून आणायचं आहे. यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे धने. तर जे धने असतात तर ते आपल्याला या दिवशी खरेदी करून आणायचे आहेत, जे आपण मसाल्यामध्ये सुद्धा वापरतो. हे धने खरेदी करणं म्हणजे एक प्रकारचं सोनं घरी खरेदी करणं या पद्धतीची ही गोष्ट आहे. म्हणजेच काय की आपल्या घरामध्ये आपण धन खरेदी करून आणत आहोत. तर ह्या धन्यांना खूप सारं महत्त्व आहे. या धन्याशिवाय धनतेरेची पूजा ही अपूर्ण मानली जाते. त्यामुळे हे धने आपल्याला या दिवशी आवर्जून खरेदी करायचे आहे. तर बघा, या दिवशी आपल्याला झाडू हा आवर्जून खरेदी करायचा आहे. तर बघा, आपल्याकडे जरी झाडू असेल आणि जरी मागच्या वर्षीचा जरी झाडू असेल तरीसुद्धा या दिवशी आपल्याला छोटा का होईना झाडू खरेदी करून घरी आणायचा.
या सर्व गोष्टी तुम्हाला धनतेरसच्या दिवशी खरेदी करून आणायच्या आहेत. या गोष्टी आपण खरेदी करून आणणं म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा प्रवेश होणं, इतकं महत्त्व ह्या गोष्टींना आहे. त्यामुळे ह्या सोने चांदी जरी आपल्याला खरेदी करणं नाही जमलं तर ह्या 3 गोष्टी आवर्जून घरी खरेदी करून आणायच्या. या वस्तू घरी खरेदी करून आणल्याच्या नंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, तर एका वाटीमध्ये आपल्याला धन काढून घ्यायचे आहेत. एका पाट्यावरती झाडू ठेवायचा आहे. धनतेरसची जी पूजा मांडणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला ह्या वस्तूसुद्धा ठेवायच्या आहेत. जो मिठाचा पुडा आहे तो सुद्धा आपल्याला एका पाट्यावरती तसाच ठेवायचा आहे. त्याचबरोबर एका वाटीमध्ये साखर देखील घ्या आणि ह्या सर्व वस्तू तुम्ही एका पाट्यावरती ठेवल्या तरी चालेल. आता बघा ह्या सर्व वस्तूंची आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करायची आहे. धूपदीप दाखवायचा आहे. याची छान अशी पूजा झाल्याच्या नंतर आणि बघा आपल्याला झाडूला एक वस्तू बांधायची आहे तर ती म्हणजे कलावा. तर हा लाल कलरचा जो धागा आहे याला मौलीसुद्धा म्हटलं जातं, कलावासुद्धा म्हटलं जातं. तर हा लाल पिवळा कलरचा जो धागा आहे तर तो आपल्याला पूजेच्या दुकानामध्ये कुणाकडेही 10 किंवा 20 रुपयाला मिळून जाईल. तर ही वस्तू आपल्याला आपल्या झाडूला बांधायची आहे. आता बघा हा कलावाचा धागा जर आपण आपल्या त्या झाडूला बांधला तर आपल्याला वर्षभर कशाचीच कमी पडणार नाही. आपल्या घरामध्ये धनाची त्याचबरोबर लक्ष्मीची कमतरता राहणार नाही. तर हा कलावा आपण घेतल्याच्या नंतर या कलाव्याचे 3 वेढे आपल्याला त्या झाडूला बांधायचे आहेत आणि त्याचबरोबर त्या कलावा आपण 3 वेळा गुंडाळल्यानंतर 3 वेळा गाठी म्हणजे 3 गाठी आपल्याला त्याला मारायच्या आहेत आणि अशा प्रकारे हा धागा आपल्याला त्या झाडूला बांधायचा. आता बघा तुम्ही जर छोटासा झाडू आणला तर तो झाडू तुम्ही घरामध्ये झाडण्यासाठी वापरणार नाही. तो झाडू काय करायचा तर तो झाडू आपल्याला आपलं देवघर स्वच्छ करण्यासाठी ठेवायचा. बघा तुम्ही जर मोठा झाडू आणला तर तुम्ही ते घराच्या समोरचं जे अंगण आहे ते झाडण्यासाठी सुद्धा हा झाडू वापरू शकता. आपल्याला असाच हा झाडू ठेवून द्यायचा नाही. आपल्याला त्या झाडूचा वापर करायचा. पण ह्या झाडूचा जसा जसा वापर करू त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये धन सुख शांती समृद्धी ऐश्वर हे येईल. आता बघा एका वाटीमध्ये आपण साखर घेतलेली आहे, एका वाटीमध्ये धणे घेतलेले आहेत. तर दिवाळीपर्यंत आपल्याला हे धणे आणि हे साखर अशीच ठेवायची. आता पहा हे जे 2 वाट्या आहेत म्हणजे एक धण्याची वाटी आहे आणि एक साखरेची वाटी आहे. तर ह्या आपल्याला दिवाळी झाल्याच्या नंतर एका पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायच्या आहे आणि हे जे आपण त्या झाडाखाली जेव्हा टाकू त्यावेळेस त्या झाडाखाली त्या पिंपळाच्या झाडाखाली जेव्हा कीटक असतील किंवा मग पक्षी असतील ते जेव्हा ते खातील तेव्हा आपल्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडायला सुरुवात होईल. याचा प्रभाव देखील तुम्हाला नक्कीच दिसून येईल. तुमची जी अडलेली कामं आहेत ते सुद्धा मार्गी लागतील आणि घरामध्ये हळूहळू पैशाच्या वाटा मोकळ्या होतील. घरामध्ये लक्ष्मी टिकायला सुरुवात होईल. मग आपल्या हातातून जास्त पैसा खर्च होत असेल तर तो पैसा जास्त खर्च होणार नाही. असा हा प्रभावशाली उपाय आपल्याला त्रयोदशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.